भारत हे राज्यघटनेनुसार एक लोकशाही गणराज्य आहे. त्यामुळं जनतेने निवडून दिलेलं सरकार आणि या सरकारांना सर्वाधिकार देणारी सार्वभौम संसद विधानसभा ही सर्वोच्च असते. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सैन्य दलांवर देखील नियंत्रण ठेवण्याची ताकद या लोकनियुक्त सरकारकडे असते. त्यामुळे सैन्य दल कधीही सरकारपेक्षा वरचढ होऊ शकत नाही. पण भारताच्या इतिहासात एक अशी घटना घडली होती ज्यामध्ये एका नौदल प्रमुखानं सरकार विरोधात बंड केल्याने चक्क केंद्रातलं सरकारच कोसळलं होतं. या नौदल प्रमुखांवरही थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. सैन्य दलातील एका प्रमुखाच्या हकालपट्टीची ही स्वतंत्र भारतातील आजवरची एकमेव घटना. पण अशा काय घडामोडी घडल्या होत्या? ही घटना नेमकी होती तरी काय, ज्यामुळं देशातील दिग्गज नेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं? पाहूया आजच्या सरकारनामाच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. 1 ऑक्टोबर 1996 हा दिवस. तत्कालीन देवेगौडा सरकारनं एका मराठमोळ्या नौदल अधिकारी विष्णू भागवत यांना ॲडमिरलपदी बढती देत भारतीय नौदलाचं प्रमुख बनवलं. 1971च्या बांगलादेश युद्धातील प्रशंसनीय कामगिरीमुळे परमविशिष्ट सेवा मेडल आणि अतिविशिष्ट सेवा मेडलनं सन्मानित करण्यात आलेले कणखर आणि धाडसी अधिकारी अशी भागवत यांची ओळख होती. भागवत यांच्या नियुक्तीनंतर 1 वर्ष 6 महिने आणि 12 दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. देवेगौडांचं सरकार गेलं आणि आय.के. गुजराल हे नवे पंतप्रधान झाले. पुढे गुजराल यांचंही सरकार कोसळलं. नव्याने निवडणुका झाल्या आणि 23 मार्च 1998 रोजी भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेत आलं. अटल बिहारी वाजपेयी या नव्या सरकारचे पंतप्रधान झाले. यापूर्वी बहुमत सिद्ध न करू शकल्याने वाजपेयी यांचं सरकार फक्त 13 दिवसात कोसळलं होतं. यावेळीही सरकार अत्यंत काठावरच्या बहुमतावर तरलेलं होतं. पण वाजपेयी यावेळी ताकही फुंकून पीत होते. त्यांनी मित्रपक्षांसोबत अधिक सौदार्याचे संबंध निर्माण करण्यावर भर दिला होता. याच काळात नौदल प्रमुख असलेल्या ॲडमिरल विष्णू भागवत यांच्याबाबत घडलेल्या एका घटनेमुळे ते पुढील काही महिने सातत्यानं चर्चेत राहिले. वाजपेयींच्या सरकारला जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाचा पाठिंबा होता. फर्नांडिस यांच्यासारख्या लढवय्या कामगार नेत्याकडे वाजपेयींनी मोठी जबाबदारी देत थेट संरक्षण खात्याचा कारभार सोपवला. संरक्षण खात्याचे मंत्री झाल्यानंतर फर्नांडिस यांनी नौदलात काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. मंत्रिमंडळानं नेमलेल्या एका निवड समितीमार्फत पण फर्नांडिस यांच्या सल्ल्यानं या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. नौदल प्रमुख असलेल्या ॲडमिरल विष्णू भागवत यांना मात्र या नियुक्त्या पटल्या नाहीत. तीव्र विरोध असतानाही एका महत्त्वाच्या पदावर झालेल्या नियुक्तीमुळे नौदल प्रमुख चांगलेच भडकले. ॲडमिरल भागवतांनी आक्षेप घेतलेले हे नौदल अधिकारी होते हरिंदर सिंग. या हरिंदर सिंग यांना संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी थेट व्हाईस ॲडमिरलपदी बढती देत उपनौदल प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली. पण या नियुक्तीवर ॲडमिरल भागवत यांनी जाहीररित्या आणि जोरदार विरोध दर्शवला. निवड समिती आणि संरक्षण खातं याची जबाबदारी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर होती. फर्नांडिस विरुद्ध भागवत हा वाद टोकाला गेला. वाजपेयी यांनीही भागवत यांची कृती म्हणजे शिस्तभंग समजली. संरक्षण दलांवर मंत्रिमंडळाचे नियंत्रण असते व तीच पद्धत असूनही गेले काही दिवस ॲडमिरल भागवत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. सरकारचे आदेश हेतुपूर्वक झुगारण्याचं कृत्य सरकार सहन करू शकत नाही असं म्हणत वाजपेयी सरकारनं भागवत यांना 30 डिसेंबर 1998 रोजी तडकाफडकी बडतर्फ केलं. ॲडमिरल भागवत यांच्यावर झालेल्या या अभूतपूर्व कारवाईमुळे देशभरात एकच खळबळ उडाली. अनेक उलटसुलट चर्चा झडू लागल्या. या चर्चांदरम्यान 22 फेब्रुवारी 1999ला ॲडमिरल विष्णू भागवत यांनी सरकार विरोधात दिल्लीत थेट पत्रकार परिषदच घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला की हरिंदर सिंग यांच्या नियुक्तीला विरोध असणारे 23 मुद्दे आपण मंत्रिमंडळाच्या निवड समितीला पाठवले होते. पण या समितीनं या मुद्द्यांना चक्क केराची टोपलीच दाखवली. त्याची दखलच त्यांना घ्यावीशी वाटली नाही असा आरोप त्यांनी केला. त्यामुळंच आपण उघडपणे सरकारच्या नियुक्तीला विरोध दर्शवला असं सांगितलं.
यावर उत्तर देताना ॲडमिरल भागवत यांची बडतर्फी ही वेगळ्याच कारणासाठी झाल्याचं फर्नांडिस यांनी सांगितलं. त्यांनी अनेक आजी माजी नौदल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही केले. वाजपेयींनीही भागवतांच्या बडतर्फीच्या निर्णयाचा कायम बचावच केला. त्यांनीही फक्त नियुक्तांना विरोध हेच एकमेव कारण नाही, या कारवाईमागे आणखीही बरीच महत्त्वाची कारणं असून हा विषय देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे, त्यामुळे याबाबत अधिक तपशील जाहीर करता येणार नाही असं स्पष्ट केलं. पण फर्नांडिस यांच्या आरोपांमुळे हे प्रकरण आणखीनच चिघळत गेलं. ते इतकं चिघळलं की वाजपेयी सरकारला टेकू दिलेल्या AIDMK पक्षानं या वादात उडी घेतली. सुरक्षा दलांचा असा अपमान आपण सहन करणार नाही अशी भूमिका घेत भागवत यांच्या नियुक्तीला AIDMK पक्षाच्या प्रमुख जयललितांनी कडाडून विरोध केला. फर्नांडिस यांनी वैयक्तिक द्वेषापोटीच भागवतांना पदच्युत केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्या इतक्या संतापल्या होत्या की जर भागवत पुन्हा नौदल प्रमुख झाले नाहीत तर आपण सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडून टाकू अशी धमकीच त्यांनी वाजपेयींना दिली. भागवत यांना पुन्हा नौदल प्रमुखपदी नियुक्त करावं आणि फर्नांडिसांना कमी महत्त्वाचं खातं द्यावं अशी जाहीर मागणी जयललिता यांनी केली होती. आता वरवर ही केवळ एक साधी मागणी वाटत असली तरी त्यामागचा उद्देश स्पष्ट होत नव्हता. पण जयललितांनी सरकारच्या कमजोर संख्याबळाचा फायदा घेत सरकारला कोंडीत पकडून आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आणि बेहिशोबी मालमत्तेचे सर्व खटले मागे घ्यावेत यासाठी हा आटापिटा सुरू केल्याची चर्चा होती. पण काही केल्या वाजपेयी देखील जयललितांच्या या मागणीला बधत नव्हते. इतकं सगळं सरकारमध्ये घडत असताना ॲडमिरल भागवत यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्यानं ते मात्र एकटे पडले होते. पण एकदा त्यांच्यासाठी त्यांची पत्नी ॲडव्होकेट निलोफर भागवत या पुढे आल्या आणि त्यांनी थेट नेव्ही हाऊस या नौदल प्रमुखांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. आपल्या पतीच्या बडतर्फी मागे अकाली दलाचाही हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केले. सैन्य दलांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या परदेशी शस्त्रास्त्रांच्या डीलमध्ये भ्रष्टाचार होत असून याला ॲडमिरल भागवतांनी विरोध केल्यानंच त्यांच्यावर सूड भावनेतून कारवाई केल्याचा दावा निलोफर भागवत यांनी पत्रकार परिषदेत केला. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी थेट परदेशातील या शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या कंपन्यांची नावच जाहीर केली. व्हाईस ॲडमिरल हरिंदर सिंग यांनी कोलकाता हायकोर्टात दाखल केलेल्या खटल्याला याच कंपन्यांनी पैसा पुरवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षात असलेल्या कम्युनिस्ट पक्षानं देखील यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. अशा प्रकारे ॲडमिरल विष्णू भागवत यांच्यावरील अनावश्यक कारवाईमुळे सरकारच्या हेतूंबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्याचं कम्युनिस्ट पक्षांनी म्हटलं होतं. या सर्व घडामोडींमुळे वाजपेयी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होऊ लागल्यानं सरकारची प्रतिमा जनमानसात डागाळत चालली होती. दरम्यान तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या कुशाभाऊ ठाकरे यांनी भागवत यांच्यावरील कारवाईचं समर्थन करताना म्हटलं होतं की जनतेनं निवडून दिलेलं नागरी प्रशासन अर्थात सरकार हे लोकशाहीत सर्वोच्च असतं. त्यामुळं सरकारच्या अधिकाराला संरक्षण दलाच्या कुठल्याही प्रमुखानं आव्हान देणं हा अत्यंत धोकादायक पायंडा आहे. तो लोकशाहीच्या मुळावर घाला घालणारा आहे. तसंच भाजपचे प्रवक्ते कृष्णलाल शर्मा यांनी पक्षाची आणि सरकारची बाजू मांडताना विश्वास व्यक्त केला होता की भागवतांवरील कारवाईमुळे सरकार आणि सैन्य दलांमध्ये कुठलाही तणाव निर्माण होण्याची शक्यता नाही. सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपमध्ये पक्षांतर्गत चर्चाही केली नव्हती. त्यामुळं सरकारचा हा काही धोरणात्मक निर्णय नाहीये. जयललिता आणि विरोधी पक्षांकडून होणाऱ्या सततच्या पाठपुराव्यानंतर ॲडमिरल विष्णू भागवत यांच्या आरोपांबाबत संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यास भाजपनं अनुकूलता दर्शवली. त्यामुळं या प्रकरणाला थोडंसं वेगळं वळण मिळून समाधानकारक चौकशी झाल्यास जयललिता या शांत होतील आणि सरकार तरेल अशी ही शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडं समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनाही केंद्रातील सरकार कधी जातं याची घाई झाली होती. लालू प्रसाद यांनी तर केंद्रात 14 एप्रिल 1999 रोजी नवं सरकार स्थापन होईल असं भाकीतही केलं होतं. पण या दोघांनी काँग्रेसच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या संभाव्य नव्या सरकारला विरोध दर्शवला होता.
याच वेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं की केंद्रात पर्यायी सरकार स्थापन करायला काँग्रेसची घाई नाही, पण संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेच्या संदर्भात लोकसभेत काँग्रेस कलम 184 अंतर्गत ठराव मांडेल. या ठरावावेळी मतदान करताना लोकसभेतील बलाबल आपोआपच स्पष्ट होईल. त्यानुसार काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली जाईल. पण इतकं सगळं घडत असताना सरकार कोसळण्याची चाहूल दिसू लागली होती. काँग्रेसनंही आपली पोळी भाजून घेण्यासाठी दिल्लीतील भाजप प्रणित आघाडी सरकार जायला हवं अशी जाहीर भूमिका घेतली होती. काँग्रेसच्या या भूमिकेवर पंतप्रधान वाजपेयींनी सडकून टीका केली होती. आमचं सरकार पाडण्यासाठीच काँग्रेसनं हा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी जनता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांचाही वाजपेयी सरकार घालवण्यासाठी हातभार होता. वाजपेयी सरकार गेलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीतील अशोका हॉटेल इथल्या कॉकटेल लाऊंजच्या प्रशस्त दालनात चहापानाचं आयोजन केलं होतं. याच समारंभात त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान PV नरसिंहराव, राज्यसभेतील तेव्हाचे विरोधी पक्षनेते डॉक्टर मनमोहन सिंह यांची जयललिता यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. आजच्या समारंभातून सरकार पाडण्याच्या दिशेने काहीतरी निश्चित निष्पन्न होईल असा स्वामी यांचा होरा होता. तर या समारंभातून नवे राजकीय ध्रुवीकरण सुरू होणार काय असं विचारताच सोनिया गांधी यांनी लेट अस चॅट असं उत्तर दिलं. या समारंभानंतरच जयललिता यांनी सरकारच्या समन्वय समितीतूनही बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ आपल्या 18 खासदारांकडून खटकन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तसं पत्रच राष्ट्रपतींना दिलं. राष्ट्रपतींनीही सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. भाजपला इथेच आपलं सरकार गेल्यात जमा असल्याची चाहूल लागली. पण सरकारमधील नंबर 2चे मंत्री असलेल्या अडवाणी यांनी प्लॅन बी तयार करण्यास सुरुवात केली. द्रमुक ओमप्रकाश चौताला यांच्याशी संपर्क साधला जाऊ लागला. मायावती यांनी त्यांचे खासदार सभागृहात उपस्थित राहणार नाहीत असं आश्वासन दिलं. पण 17 एप्रिल 1999 रोजी झालेल्या बहुमत चाचणीत वाजपेयी सरकार एका मतानं पडलं. 1 वर्ष 1 महिना आणि 3 दिवसांची कारकीर्द दुपारी 2:10 अचानक संपुष्टात आली. वाजपेयी सरकारच्या पराभवाला सर्वात महत्त्वाचे मत ठरले ओरिसाचे मुख्यमंत्री गमांग यांचे. त्यांनी लोकसभेचा राजीनामा न देताच ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी लोकसभेत मतदानासाठी उपस्थिती लावली. भाजपकडून आक्षेप घेण्यात आला, पण शरद पवार यांनी जोरदार युक्तिवाद केला. ते ओरिसा विधानसभेचे सदस्य नाहीत. त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिलेला नाही. तसेच विधानसभेत कोणतेही मतदान केलेले नाही असं पवार यांनी सांगितलं. याशिवाय आदल्या रात्री मतदानात भाग न घेण्याचे जाहीर करूनही बहुजन समाज पक्षाच्या 5 सदस्यांनी मतदानात भाग घेतला आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केलं. नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य सैफुद्दीन सोज यांनीही ऐनवेळी पक्षादेश डावलून ठरावाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे भाजपच्या मतांच्या जुळवाजुळवीला मोठं खिंडार पडलं. एका सैन्यदल प्रमुखामुळं इतकं सगळं रामायण घडलं. आधी सैन्यदल प्रमुखाला बडतर्फीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आणि अखेर सरकारही कोसळलं. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात सैन्यदल आणि सरकारमधील तीव्र संघर्षाचा इतिहास नोंदवला गेला. सरकार नामाचा आजचा हा राजकारण पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी रेटिंग द्यायला आणि शेअर करायला, त्याचबरोबर कमेंट्स करायला विसरू नका. भेटूयात पुढील आठवड्यात पुन्हा एका नवीन राजकीय विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. या पॉडकास्टच्या विषयासंदर्भात माहिती संकलन केलं आहे अमित उजागरे आणि ऋषिकेश नळगुणे यांनी.